नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारावर. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एस टी महामंडळाकडून नवीन भरती या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. त्याच्या संबंधितील काल या ठिकाणी परिपत्रक आलेलं आहे. परिवहन मंत्रालयाकडून हे जे काही परिपत्रक आहे जारी करण्यात आलेलं आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर 17,450 जागांसाठीची ही भरती असणार आहे. अगदी मेगा भरती म्हटलं तरी पण चालेल. जर बघा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी महामंडळ भरतीची तयारी करत असाल, एस टी महामंडळ भरतीची या ठिकाणी तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी अगदी आनंदाची बातमी आहे. लवकरच या ठिकाणी अर्ज मागवण्यास सुरुवात होणार आहे. तुम्ही जर 10वी पास असाल तर 10वी पासवर या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यामध्ये मग जसं आपण पाहिलं, चालक पदे आहेत, वाहक पदे आहेत, लिपिक पदे आहेत, वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी ही भरती होणार आहे. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी परिपत्रक जे परिवहन मंत्रालयाकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आले ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं ब्लर वाटत असेल तर आपल्या मोबाईलची क्वालिटी तुम्ही हाय करू शकता, किंवा तुम्हाला हे जे काही परिपत्रक आहे मी टेलिग्राम चॅनलला ॲड करून दिले, त्या ठिकाणी जाऊन हे डाउनलोड तुम्ही हे जे परिपत्रक आहे डाउनलोड करून तुम्ही घेऊ शकता. तर बघा याच्यामध्ये काय म्हटलं आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून हे जारी करण्यात आलेलं पत्रक आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की एस टीसाठी 17,450 कंत्राटी चालक व सहाय्यक भरती या प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे. तर बघा मित्रांनो, ही कंत्राटी भरती असणार आहे, परमनंट भरती नाहीये, ही कंत्राटी भरती आहे. याच्यामध्ये एकूण 17,450 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. पहिलेच या ठिकाणी वाक्यामध्ये व्यवस्थित नमूद करण्यात आलेलं आहे की एस टी साठी 17,450 कंत्राटी चालक व सहाय्यक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून हे पत्रक जे आहे जारी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढे काय म्हटलं आहे याच्यामध्ये, मुंबई 20 सप्टेंबर 2025 हे पत्रक आहे. बघा मित्रांनो, भविष्यात येणाऱ्या 8,000 नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17,450 चालक व सहाय्यक पदासाठी ही भरती राबवण्यात येणार आहे. बघा, एस टी महामंडळ जे आहे 8,000 नवीन बसेस जे आहे खरेदी करणार आहे, आणि या बसेसवर त्यांना जवळपास 17,450 एवढा बळाचा तुटवडा असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर एकूणच ही जी भरती होणार आहे 17,450 इतक्या मोठ्या पदांसाठीची ही भरती या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. पुढे काय म्हटलं आहे की राबवण्यात येणार असून येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून 30,000 रुपये इतके किमान वेतन त्यांना मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण तरुणींना घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री यांच्याकडून करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, एकूणच जर ह्याच्यामध्ये पाहिलं तर महत्त्वाचा मुद्दा आहे की एस टी 8,000 या ठिकाणी बसेस जे आहे खरेदी करणार आहे. मग या 8,000 बसेससाठी मनुष्यबळाचा जो काही तुटवडा होणार आहे 17,450 एवढी मोठी या ठिकाणी पदभरती एस टी महामंडळाकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये जे तुमचं वेतन आहे ते पण एस टी महामंडळाकडून जाहीर करण्यात आले की एकूण 30,000 रुपये एवढं तुमचं वेतन या ठिकाणी असणार आहे. महत्त्वाची गोष्ट आहे बघा मित्रांनो, कंत्राटी भरती आहे. कंत्राटी भरती आहे, ही भरती तुमची परमनंट भरती नाही, कंत्राटी पद्धतीची, कंत्राटी स्वरूपाची ही भरती आहे. एकूणच जर पाहिलं तर शासनाने या ठिकाणी पूर्ण कंत्राटीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळते नवीन भरतीमध्ये एस टी महामंडळाच्या. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं मित्रांनो, तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 300व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक सहाय्यक मनुष्यबळ भाडे तत्वावर, यालाच कंत्राटी पद्धतीने 3 वर्षाचं हे कंत्राटी तुमचं जो काही कॉन्ट्रॅक्ट असेल हा 3 वर्षाचा असेल. 3 वर्षाचा तुमचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे कंत्राटी पद्धतीचा. त्याच्यानंतर 3 वर्ष कालावधीसाठी घेण्याकरता ई निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. तर याची जी निविदा आहे 2 ऑक्टोबरला, या ठिकाणी 2 ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू होत आहे. अंदाज आहे की 10 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते. 2 ऑक्टोबरला निविदा जरी मागवल्या तर एक 4-5 दिवसामध्ये जी काही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एक 10 तारखेपर्यंत अर्ज मागवण्यासाठी सुरुवात होऊ शकते.
त्याच्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर ही निविदा प्रक्रिया 6 प्रादेशिक विभागनिहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे 30,000 वेतन देण्यात येणार आहे. याचबरोबर उमेदवारांना एसटी कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. बसेसची वाढती संख्या, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरवणे शक्य होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलेला आहे. तर बघा मित्रांनो, हे संपूर्ण परिपत्रक आहे जे या ठिकाणी मी तुम्हाला दिलंय. महत्त्वाच्या कुठल्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्यात, तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, ही जी भरती आहे कंत्राटी स्वरूपाची भरती आहे. एकूण जागा या ठिकाणी पाहिल्या तर 17,450 एवढ्या जागा आहेत. एकूण 8,000 या ठिकाणी नवीन एसटी बसेस येणार आहेत. त्याच्यासाठी हे मनुष्यबळाची आवश्यकता आहे. वेतन तुम्हाला या ठिकाणी किती दिलं जाणार आहे, तर 30,000 रुपये एवढं वेतन या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक महिन्याला दिलं जाणार आहे. तुमचा जो कंत्राटी कालावधी असणार आहे 3 वर्षाचं तुमचं हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते एसटी महामंडळासोबत असेल. 3 वर्षापर्यंत तुम्ही इथे कामाला असू शकता. त्याच्यानंतर बघा पुढं मग तुम्हाला परमनंट करतील की मग पुढची प्रोसेस काय हे आपल्याला त्यावेळेस या ठिकाणी कळेल. त्याच्यामध्ये आता हे प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांच्याकडून हे जे पत्रक आहे जाहीर करण्यात आलेलं आहे. ऑफिशियल माहिती आहे, ऑथेंटिक माहिती आहे. तुम्ही जर इच्छुक असाल या भरतीसाठी तर बघा मित्रांनो, आपल्या चॅनलच्या मार्फत आपण तुमची एसटी महामंडळासाठीची जेवढी काही तयारी आहे ते पण आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. भरतीची तयारी या ठिकाणी आपण तुमच्याकडून करून घेणार आहोत. त्याच्यासाठी कुठलेही चार्जेस तुम्हाला पे करायचे नाहीत मित्रांनो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपल्या चॅनलच्या मार्फत तुमचं सामान्य ज्ञान विषय असेल, मराठी असेल आणि चालू घडामोडी असेल, या सर्व विषयाचं या ठिकाणी तयारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची करून घेणार आहोत. जर तुम्हीही इच्छुक आहात एसटी महामंडळाच्या भरतीसाठी तर आत्ताच आपलं चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून भरतीविषयी येणारी सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपण हे जे काही सामान्य ज्ञान, मराठी आणि चालू घडामोडीचे प्रश्न उत्तरे आहेत 1 लाइनर स्वरूपात आपण तुमचा अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही कनेक्ट राहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथंही तुम्हाला सर्व छोटी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. तर मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. जो या भरतीची वाट बघत आहे त्याच्यापर्यंत त्याला या भरतीची माहिती होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.